नमस्कार मित्रांनो, मी गणेश वणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख विभागाअंतर्गत भूकर मापकसाठी जी जाहिरात आलेली तर त्याचे आता फॉर्म भरणं चालू आहे। डिग्री डिप्लोमा दोघांना जे आहे तर ते अलाव आहे, आयटीआय सर्व्हेअर पण अलाव आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। पहिले तर त्यांच्या मनात हाच प्रश्न होता कोणत्या विभागातून फॉर्म भरला पाहिजे, तर तो प्रश्न आता मिटलेला आहे। आता बरेपैकी उमेदवार दिवाळीलाही जात आहेत, पण जाता जाता सगळ्यांनाच हाच प्रश्न विचारून जात आहे की सर ही परीक्षा पुढे जाईल का आणि त्याची कारण काय असू शकतात आणि याच्यामध्ये नेमकी काय सत्यता आहे, खरंच परीक्षा पुढे जाऊ शकते का, तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते डिस्कस करणार आहोत मित्रांनो। आणि भूमी अभिलेख या भरतीसाठी मित्रांनो आपण लाईव्ह बॅच लॉन्च केलेली आणि ही लाईव्ह बॅच मित्रांनो अत्यंत खास अशी होती की अत्यंत कमी प्राइस मध्ये होती। महाराष्ट्राची टॉपची फॅकल्टी तर तुम्हाला शिकवणार होती, पण याच्यामध्ये आणखी तुम्हाला दिवाळी निमित्त आणखी आपण डिस्काउंट इथे दिलेला आहे। आता ही बॅच फक्त तुम्हाला 399 म्हणजे 399 म्हणजे 400 रुपयाला ही बॅच तुम्हाला मिळणार आहे। जी आधी 500 ला होती ती पण कमीच प्राइस ठेवली होती, आता फक्त 400 रुपयाला। म्हणून जे कोणी उमेदवार असतील तर त्यांनी ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या। त्यासोबत मी आग्रहाने सांगेल की या बॅच पेक्षा तुम्ही डायरेक्ट ही बॅच परचेस करा की याच्यामध्ये हे पण तुमचं कव्हर होणार आहे। जी तुमची सरळ सेवेची बॅच होती डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम सिव्हिल जेईची, ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी होत्या, ती बॅच आता फक्त 1599 रुपयाला तुम्हाला उपलब्ध झालेली। अत्यंत कमी अशा प्राइस मध्ये महाराष्ट्रातील टॉपची फॅकल्टी तुम्ही इथं पाहू शकतात की ही सर्व फॅकल्टी तुम्ही जर कंपेअर केली तर सगळ्यात बेस्ट फॅकल्टी तुम्हाला इथं पाहायला मिळते। ही पण त्याच्यात पण आणखी ही रेकॉर्डेड नाही मित्रांनो, लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे मित्रांनो, म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे ना तर ती जॉईन केलीच पाहिजे मित्रांनो। ही बॅच सगळ्यांनी जे काही सिव्हिलची तयारी करत असतील ते जॉईन करू शकतात। आपण जर याचं अर्जाचं वेळापत्रक पाहिलं तर बघा ऑनलाईन अर्जाला सुरुवात कधी झाली, बघा सुरुवात कधी झाली तर ती झाली 1 ऑक्टोबर 2025 ला। याची लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 24 पर्यंत मित्रांनो। एडिट पण 24 पर्यंतच करू शकतात, पण तुम्ही तुमच्या फॉर्मची लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन 8 आहे। खूप सारे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की परीक्षा शुल्क भरण्याची मुदत 8 आहे, परीक्षा शुल्क भरण्याची मुदत इथंच क्लोज होऊन जाते मित्रांनो सगळं 24 ला। पण ही जी आहे लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन प्रिंट तुम्ही 8 पर्यंत करू शकता। त्याच्या आधी सगळ्यांनी ते जवळ ठेवलंच पाहिजे। म्हणजेच काय बघा ऑनलाईन फी पेमेंटची डेट पण 24च आहे मित्रांनो, 8 वगैरे काही नाही आहे, ती 24च आहे मित्रांनो। आता त्यांनी परीक्षेचं वेळापत्रक इथं देताना त्यांनी काय सांगितलेलं आहे की परीक्षेचा प्रस्तावित इथंच त्यांनी म्हटलेलं आहे की हा एक्सपेक्टेड डेट त्यांनी ठेवलेली आहे। बघा 13 आणि 14 नोव्हेंबर 2025 त्याच्यामध्ये 3 स्टार लावून दिलेले। 3 स्टार याच्यासाठी बघा नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो। म्हणजे त्यांनी सांगताना सुरुवातीला सांगितलेलं होतं की ते हा एक्सपेक्टेड तारीख आहे। ही तारीख त्यांनी का जाहीर केली होती की आचारसंहितेचा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं होतं, आधीच ही तारीख जी आहे तर ती जाहीर करून ठेवलेली होती। आता परीक्षा पुढे जाऊ शकतात का, त्याची संभाव्य कारण काय असू शकतात बघा। पहिले आधी की अर्ज करण्याचा कालावधी हा वाढू शकतो का, तर शक्यता आहे होऊ शकतं, शक्यता आहे का, कारण की डिग्री वाल्यांना फॉर्म नंतर भरायला सुरुवात झाली त्यांची थोडीशी, त्याच्यानंतर काहींचा एनसीएलचा इश्यू होता किंवा काही इश्यू असतात। जनरली काय होतं पुन्हा 2 ते 3 दिवस एक्स्ट्रा तुम्हाला मिळू शकतात। म्हणजे 24 आहे तर पुन्हा 26 पर्यंत 27 पर्यंत ते अशी अपेक्षा करतील की काही मुलं दिवाळीला गेले म्हणून भरू शकले नसतील, तर ते कालावधी वाढू शकतो, याचे दाट चान्सेस आहेत। पुन्हा भूकर मापकला खूप चांगले अर्ज आलेले आहेत मित्रांनो, यावेळी मागच्या वेळीपेक्षा जास्त अर्ज इथं आलेले आहेत, कारण की अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे। सिव्हिलला आता सध्या मोठी कोणती ऍड चालू नाहीये, जेईची जसं पीडब्ल्यूडी असेल कोणती जेडब्ल्यूआरडी असेल ती ऍड नाही, कॉम्पिटिशनला दुसरी कोणती तेवढी स्ट्रॉंग ऍड नाही, पुणेचे पण त्या लेवलची स्ट्रॉंग ऍड नाही, म्हणून सिव्हिलच्या उमेदवारांनी जबरदस्त इथं अर्ज केलेले आहेत। त्यामुळे आता काय होईल की त्यांना जास्तीत जास्त सेंटर इथं शोधावे लागणार आहे। मे बी ही परीक्षेला त्यांनी 2 दिवस दिले होते, तर ही परीक्षा आणखी 4 दिवस चालण्याची शक्यता आहे। म्हणजे टोटल 2 ते 4 दिवस ही परीक्षा वाढू शकते, म्हणजे 13-14 तारीख दिलेले आणखी तारीख होऊ शकतं। आणि अर्जदारांची संख्या मी तुम्हाला काय सांगितलेलं इथं जास्त जे आहेत तर ते इथं आलेले आहेत, म्हणून त्यांना त्या पद्धतीने नियोजन जे आहे तर ते करावं लागणार आहे। तर ही सगळी संभाव्य कारण आहेत की परीक्षा ही पुढे जाऊ शकते, पण अजूनही त्यांचं काही ऑफिशियल अपडेट आलेलं नाही आहे मित्रांनो। मला तुमचं एकच सांगणे मित्रांनो, हे कोट आहे इलॉन मस्क जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, ते काय म्हणतात, इफ यू गिव्ह युअरसेल्फ 30 days to clean home it will take 30 days, but if you give yourself 3 hours it will take 3 hours. The same applies with your goals, ambitions and plan. इलॉन मस्क त्यांचं काय म्हणणं आहे मित्रांनो, तुम्ही जर 13-14च्या हिशोबाने अभ्यास केला ना तर तुमचा अभ्यास इथं बऱ्यापैकी पूर्ण होऊ शकतो, पण
जर तुम्ही समज केलं की अहो नोव्हेंबर मध्ये एक्झाम होणार नाही, ती फार डिले होईल, तुम्ही जर टार्गेट ठेवलं 1 डिसेंबरचं तरी तुमचं 1 डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार नाही. तुम्ही जर 2026चं टार्गेट ठेवलं तरी होणार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही जे स्वतःला टार्गेट देतात, जेवढं कमी टार्गेट देतात, जेवढं कमी दिवसांचं, तेवढ्या तुम्ही दिवसात जे आहे तर ते पूर्ण करू शकतात मित्रांनो. म्हणूनच मी तुम्हाला काय सांगेल की परीक्षा पुढे जाईल याच्यात फंद्यात पडूच नका. हे व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्त काही बघू नका मित्रांनो. परीक्षा पुढे जाईल की मी पाहिलं त्याला खूप सारे व्ह्यूज आहेत बऱ्याच व्हिडिओला. तुम्ही हे काय काम केलं पाहिजे की 13 आणि 14 नुसारच तुमचा अभ्यास करायचा मित्रांनो. 13-14ला परीक्षा होणारच आहे, याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. इव्हन तो पुढे जरी गेली ना तरी त्याच पद्धतीने टार्गेट ठेवा मित्रांनो. कारण की काय होतं मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही देखील इंजिनिअरिंग मध्ये होते, तुम्ही वर्षभर काहीच अभ्यास नाही करायची किंवा 6 महिने काहीच अभ्यास नाही करायचे, पण परीक्षेच्या आधीचे 2 दिवस किंवा परीक्षेचा आधीचा दिवस, त्या दिवसात तुम्ही जबरदस्त मेहनत करायची मित्रांनो आणि त्याच्यामुळे तुम्ही पास झालेले आहेत. मग तीच मेहनत तुम्ही काय करा की 13 आणि 14 हे टार्गेट ठेवूनच करा, तरच तुमचं होईल. याला एक लॉ पण आहे मित्रांनो, पार्किन्सन्स लॉ म्हणतात त्याला. याच्या भाषेत हा पार्किन्सन्स लॉ आहे मित्रांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कामाला तुम्ही 2 तासात पण करू शकतात. त्याचं काय म्हणणं आहे, वर्क एक्सपांड सो ऍज टू फिल द टाइम अवेलेबल फॉर इट्स करेक्शन. म्हणजे काय होतं, सेम काम आहे, समजा 100 खुर्च्या बनवायच्या आहेत, तर याने जास्त एफर्ट जर लावले, बघा हा एफर्टचा ऍक्सेस आहे, एफर्ट जर जास्त लावले तर तुम्ही ते लगेच करू शकता. पण तुम्ही जर एफर्ट्स कमी लावले तर तेच काम करायला तुम्हाला 3 तास लागतील. आणखी थोडे एकदम कमी एफर्ट्स लावले, बघा इथं लय कमी एफर्ट्स लावले तर हे 8 तास लागतील. म्हणजेच काय, तुम्हाला डेट पुढे जरी गेली तरी तुमचा अभ्यास होईल असं काही नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही 13-14च्या हिशोबाने अभ्यास करा. नक्की या पार्किन्सन लॉने तुम्ही जा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा जो आहे तर तो फायदा होईल मित्रांनो. 13-14ने डायरेक्ट जीव तोडून अभ्यास करा. आता परीक्षा पुढे जाऊ त्यांच्यापेक्षा यांच्या शक्यतेपेक्षा विद्यार्थ्यांचं जास्त आहे. काय, कारण की काही विद्यार्थ्यांना हप्ताभर सुट्टी घ्यायची सवय दिवाळीला. अरे मित्रांनो, तुम्ही जर परीक्षा म्हणून अभ्यास करताय, सध्या परीक्षा चालू आहे, तर तुम्ही दिवाळीचं जे आहे तर ते रिअलिस्टिक सुट्ट्या घेतल्या पाहिजे ना. 1 दिवस 2 दिवस. तुम्ही जर पूर्ण हप्ताभर गायब असाल आणि तुमची परीक्षा आता पेंडिंग आहे, लगेच पुणे जेईची परीक्षा येणार आहे, नाशिक मनपाची जाहिरात येणार आहे, तर अशा वेळी तुम्ही सुट्ट्या घेणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला देखील विचारलं पाहिजे तुम्ही. आणि या दिवाळीला तुमच्यापैकी लोकांचा काय प्लॅन आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. यावेळी तुम्ही दिवाळीला किती सुट्ट्या घेणार आहे ते देखील कळवा. आणि ह्या दिवाळीला इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर मित्रांनो 20% ऑफ आहे आणि ही पण 24 ऑक्टोबर पर्यंतच आहे. म्हणून आजच दिवाळी हा कुपन कोड यूज करून तुम्ही 20% ऑफ घेऊ शकतात. ऑलरेडी सगळ्या प्राइसेस आपण कमी करून दिले. 399 ची बॅच, 1599 ची बॅच, हे सर्व 20% लावूनच तुमच्यासाठी करून दिलेले. म्हणून तुम्ही हे बॅच जॉईन करा. त्यासोबतच हे जे 13 आणि 14 नुसार मी जे तुम्हाला पार्किन्सन लॉ सांगितला त्यानुसारच तुमची तयारी करा मित्रांनो. परीक्षा पुढे जाईल हे सोडून द्या तुम्ही डायरेक्ट. 13-14 हे टार्गेट आहे, त्या टार्गेट नुसारच अभ्यास करा. दिवाळीचं काय असेल, भाऊबीजचं काय असेल, लक्ष्मीपूजनचं काय असेल तेवढंच एक दिवस करा. पार वसुबारसची पण सुट्टी पाहिजे तुम्हाला, धनोत्रयोदशीची पण सुट्टी पाहिजे. तुम्ही काही जॉबला नाहीत मित्रांनो, सरकारी जॉबला नाहीत. सरकारी जॉबला असेल ना तेवढा 2-2, 3-3 महिने सुट्ट्या टाकू शकतात तुम्ही, ते सगळं होऊन जातं. पण आता तुम्ही अभ्यास करतायत तर हे अभ्यास याच हिशोबाने जे आहे तर ते केलं पाहिजे. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.